बाळासाहेब अनुवाद करत जा. तुम्ही सांगा. सांगा धनंजय महाराज सांग. नाही केलं अनुवाद नाही केलं. ओंकार ते नव्हते केलं. दुसरे कुठे कृष्णा कृष्णा नाही दिसत. कोण सांगतंय नवीन कोण सांगतात. नाना सांग. शिष्याने सांगा की रज्जू ज्ञान नाही, रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं आणि त्याच्याच चैतन्य त्याचंच कल्पित ज्ञान म्हणजे हेडिंग किती चाललंय आपला. 18च्या अंतर्गत शिष्य रज्जूच्या ज्ञानाने रज्जू अधिष्ठान जे चैतन्य ज्ञान होतं आणि तेच चैतन्य कल्पित सर्पाचं अधिष्ठान आहे हे. आणि त्या सर्पाची निवृत्ती पण त्यांनीच होते म्हणून सांगितलेलं आहे. पण सर्पज्ञान अधिष्ठान जे अंतःकरण पैकी चैतन्य सांगितलं तर ते साक्षी चैतन्य असून आणि रज्जूचं अधिष्ठान हे भिन्न सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे अंतःकरण चैतन्यावरून रज्जूचं अधिष्ठान भिन्न सांगितलं आहे त्यांनी. म्हणजे ज्ञानाचा अधिष्ठान आणि पदार्थाचा अधिष्ठान यांच्यामध्ये भेद आहे. आणि तसंच रज्जूच्या अधिष्ठानाच्या वेळेस तर म्हणजे रज्जूचं अधिष्ठान होतं पण मग साक्षी चैतन्य तिथं असेल तिच्या सर्पज्ञानाचा हे पुढे 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 येऊन बसत जा. आज्ञा जे साक्षी चैतन्य असेल जे सर्पज्ञान आहे त्याची निवृत्ती कशी होईल असं सांगितलं त्यांनी. तर ज्ञानाची निवृत्ती कशी होईल असा विषय आलता. अधिष्ठान रज्जूचं जरी ज्ञान झालं, रज्जू हा अधिष्ठान जरी असला तरी तो पदार्थाचा अधिष्ठान आहे. म्हणजे सर्परूपी पदार्थाचं रज्जू अधिष्ठान आहे. आणि त्या सर्पज्ञानाचं अधिष्ठान जे आहे ते अंतःकरण रूपही चैतन्य असं आहे. त्यामुळे रज्जूचं ज्ञान झालं तरी ज्ञानाची निवृत्ती कशी होईल म्हणजे सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल. बरोबर. श्रीगुरु सांगतात की जेवढे जितके ज्ञान असतात ते तेवढे ज्ञान जे विषयावर अवलंबून असतात. विषय जर असेल तर ज्ञान होतं आणि विषय नसलं तर ते ज्ञान होतं. हा एक मुद्दा आहे. दोन प्रकार सांगतात. त्यातलं पहिलं एक उत्तर असं आहे की जेवढी म्हणून ज्ञान होतात ती एका विषयावर अवलंबून असतात. आता दोन भिन्न ज्ञान कशी असतात. ज्ञान नावाचा भाग जरी एक असला तरी एक गुलाब पुष्प आहे आणि एक जास्वंदीचं फुल आहे. हे ज्ञान दोन्हीही भिन्न आहे. यांचं स्वरूप ज्ञान एकच आहे. पण विषय हा विषय भिन्न झाला, हा विषय भिन्न झाला, अनेक विषय जगातले भिन्न झाले. मग त्याच्यामुळे त्याची ज्ञानसुद्धा भिन्न भिन्न होतात. जसा विषय असेल तशी ज्ञान होत असतात. म्हणून त्या विषयावरती ती ज्ञान अवलंबून असतात असा भाग सांगितला. आता त्यात पदार्थाचं ज्ञान, विषय म्हणजेच तो पदार्थ किंवा प्रमेय म्हणा ज्याचं ज्ञान होणार तो जर अस्तित्वात नसेल तर ज्ञान नाही प्राप्त होत. म्हणजे ज्ञान त्या विषयाचं ज्ञान नाही भेटणार. व्यावहारिक ज्ञानाविषयी चाललंय, वृत्ती ज्ञान म्हणतात त्याला शास्त्रात. म्हणून सगळी अनेक भिन्न भिन्न पदार्थाची ज्ञान होतात. त्यावेळेला विषय सन्मुख असेल तर ज्ञान असतं. याला कोणता वाद म्हणतात. सृष्टी दृष्टीवाद असं केले शास्त्र. जेव्हा पदार्थ आहे तेव्हा त्याचं ज्ञान आहे. जेवढे विषय असतात त्यांची ज्ञान असतात. त्याला सृष्टी दृष्टीवाद असं म्हणतात. आपण आता गपचूप इथे शांत बसून राहिली, वृत्ती स्थिर झाली तर तुम्हाला कोणतंच ज्ञान होत नाही. कारण तुमच्यासमोर काही नाही, पदार्थ नाही. पण त्याच्यात अजून दुसरा एक भाग आहे. पदार्थ जरी नसेल तरी मी अंतर्वृत्तीमध्ये मनोराज्य तयार केले काही पदार्थांचं चिंतन. तर ते म्हणले महाराज पदार्थ नसताना चिंतन होत आहे. बरोबर आहे. मग त्याला परत दुसरं उत्तर दिलेलं आहे की तुमच्या चिंतनाने निर्माण तुमच्याकडे ज्ञान आहे ना. म्हणजे पदार्थाच्या अगोदर कोण उपलब्ध आहे. ज्ञान. त्याला दृष्टी दृष्टीवाद असं म्हणतात. असे दोन्ही भाग आहेत. एक पदार्थ आधी मग त्याचं ज्ञान, आधी ज्ञान मग पदार्थ. आता काही व्यावहारिक कामं असतील तुमच्या आता दिवसभर केली जाणारी ती तुमच्या वृत्तीमध्ये आलेली त्या अगोदरच. पदार्थ आहे का तिथं नाही. पण ती ज्ञाना अगोदरच आलेली.
आणि मग त्याच्यानंतर तेच ज्ञान त्या पदार्थाला शोधत जाईल. याला काय म्हणायचं? दृष्टी सृष्टीवाद. आणि ज्या वेळेला पदार्थाला धरून ज्ञान होतं त्याला सृष्टी दृष्टीवाद. तर हे एक उत्तर दिलेलं आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. याला सृष्टी दृष्टीवाद असं म्हणतात. म्हणजे आधी सृष्टी आणि मग दृष्टी, म्हणजे दृष्टीपदाचा अर्थ आहे ज्ञान. आधी सृष्टी, सृष्टीपदाचा अर्थ आहे पदार्थ. आधी पदार्थ मग त्याचं ज्ञान. तर काही वेळेला आधी ज्ञान मग पदार्थ. सृष्टी दृष्टी आणि दृष्टी सृष्टी. बस कळण्यासाठी विषय चांगला आहे. आता दुसरं उत्तर कसं सांगतायत ऐका. म्हणजे पहिलं की विषय आपलं विषयाची निवृत्ती झाली त्या ज्ञानाची पण निवृत्ती होते. हा. दुसरा विषय निवृत्ती सांगतात त्याची दोन प्रकारे निवृत्ती सांगितली त्याची. कारणासह कार्याची जी निवृत्ती ती आत्यंतिक निवृत्ती आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती सांगितली. निवृत्तीचे दोन प्रकार, आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. तर तो विषय होऊन गेलेला आहे, सोपा आहे. तुम्हाला गेल्या वेळेस कोणतं उदाहरण दिलं तर मी झाडाचा मुळासकट झाड उपटून टाकणं म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. आणि नुसतं झाड वरून तोडणं, फांद्या तोडणं म्हणजे कार्याची लयरूप निवृत्ती म्हणजे कार्याची निवृत्ती. तात्पुरता नाश होतो पण तो पुन्हा फुटतं येते, म्हणून त्याचा अत्यंतिक नाश झाला नाही असं समजावं. तसं अज्ञानामध्ये सुद्धा दोन भाग आहेत. वरचं अज्ञान जाऊन नाही चालत, तर त्याला आत्यंतिक अज्ञान समूळ नाश पाहावा लागतो. अज्ञान ह्या विश्वाचं मूळ कारण आहे, किंवा आपण जे शरीर बी घेतलेले याचं मूळ कारण अज्ञानच आहे. आणि ते अज्ञान रज्जूवरील सर्पाप्रमाणे अध्यस्त आहे. मग त्या अज्ञानाची निवृत्ती कशी होईल? मी तुम्हाला आत्ताच म्हटलं रज्जूवरील सर्पाप्रमाणे अध्यस्त आहे. म्हणजे रज्जूवरील सर्पाची निवृत्ती कशी होते? तर रज्जूच्या ज्ञानाने रज्जूवरील सर्पाची निवृत्ती होते. तसं जोपर्यंत या अज्ञानाचं मूळ कुठं आहे तर आत्मस्वरूपाचं ज्याला जे अज्ञान आहे तर त्याच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून अधिष्ठान कोण आहे तर चैतन्य आहे. त्या चैतन्यालाच ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात. ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे आत्म्याचं ज्ञान झालं की तो जीव अज्ञानातून बाहेर पडतो. कारण अज्ञान नाहीसं होतं. अज्ञान निशेष करपे हरपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाय माऊली म्हणतात. तसंच अज्ञानाची निवृत्ती होऊन जाते. चला, तर आता टीका होताना दोन प्रकार येतात. म्हणजे कार्याची निवृत्ती होत असताना नुसता कार्य वरून जाणं तर लयरूप निवृत्ती, आणि कारणासह कार्याची निवृत्ती याला आत्यंतिक निवृत्ती म्हटलेलं आहे. सर्वच कल्पित वस्तूचे कारण अधिष्ठान ब्रह्मचैतन्य असतं, अज्ञान आहे म्हणून सांगितलेलं. झालं. सगळ्याच वस्तूंचं मूळ कारण कोण आहे? ब्रह्माचं अज्ञान. हे सगळ्या पदार्थ भासवण्याला कारणीभूत ठरले. ते सगळे पदार्थ म्हणजे अगदी देह आणि देह संबंधी सगळेच पदार्थ हे अज्ञान कार्य आहे. अजून एक पहा, हे जर सगळं विश्व अज्ञान कार्य आहे आणि मला प्राप्त असणारे देहही अज्ञान कार्य आहे, तर माझ्या ठिकाणी असणारं अज्ञान निवृत्त झाल्यावर विश्वाची निवृत्ती होते. कसं वाटलं? जगाचं अज्ञान वेगळं आणि माझं अज्ञान वेगळं अशी शंका येऊ शकते. तसं नाही. तर अज्ञान हे एकच आहे. मग अज्ञानी एक असेल तर हे भासणारं जगत हा माझ्या अज्ञानाचा पसारा आहे. म्हणजे म्हणून कोणताही जीव ज्या वेळेला ब्रह्मज्ञान संपादन करेल कोणी एखादा, त्यावेळेला त्याचे अज्ञान निवृत्त झाल्याने जगाचा नाश होताना दिसत नाही. तर त्याच्याच ठिकाणी ज्या वेळेला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला त्याचंच अज्ञान जातं, बाकीच्या लोकांचं नाही. लक्षात? कारण ते अज्ञान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. ब्रह्म किती आहे? एकच आहे. अज्ञान स्थूल अज्ञान आणि मूल अज्ञान असे त्याचे दोन भेद आहेत. अजून पुढे येतील तुम्हाला. ज्या वेळेला ज्या व्यक्तीने प्रयत्न केला तोच व्यक्ती मुक्त होतो, बाकीचे मुक्त होत नाहीत. म्हणून दिसणारं संपूर्ण जगत त्याच व्यक्तीच्या अज्ञानाने भासतं.
या जगाला आधार आणि अधिष्ठान तुझा आत्माच आहे. हा विषय पुढे येईल. है ना? हा लागू नाही का? वा काय हे काय आला ते 22व्या हेडिंग मध्ये चाललेला आहे. चला आता काय म्हणतात ऐका. अज्ञान कार्याची जी निवृत्ती आहे ती अधिष्ठान ज्ञानानेच होते. आणि कारणाच्या निवृत्ती वाचून कारणामध्ये जी कार्याची निवृत्ती ती लयरूप निवृत्ती होते. निवृत्तीचे दोन प्रकार लक्षात आले तुमच्या, लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती. हा आणि दुसरे अधिष्ठान ज्ञान वाचून जे लयरूप निवृत्तीचं ते अधिष्ठान नव्हतं. म्हणजे जसं झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचा जो लय होतो तो अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्म ज्ञाना वाचून होतो. तुम्हाला निवृत्ती सांगायची होती आणि त्याच्यासाठी हे 2 मुद्दे केलेले आहेत की ते फक्त विषय कोणता आहे आपल्याला निवृत्ती सांगायची. ही निवृत्ती कशी होते, पण निवृत्ती कोणती, एक सर्प ज्ञानाची निवृत्ती आणि एक सर्पाची निवृत्ती. म्हणजे ते पदार्थ आणि पदार्थाच्या ज्ञानाची. काही वेळेला लयरूप निवृत्ती सुद्धा होते. इथे चांगलं उदाहरण असं आहे, एक 3-4 जण आहेत, ते मंद अंधकारात रज्जूवर सर्प पाहत आहेत. पण सगळ्यांना सर्प नाही दिसला. एकाला सर्प दिसला, दुसऱ्याला भूरेषा दिसली, तिसऱ्याला माला दिसली. तिघांना 3 भ्रम झाला. त्यावेळेला ज्याला सर्प भासला, ज्याला माला भासली, तो म्हणतो अरे सर्प नाही तिथे माला आहे. आणि मग त्याने ते पटवून सांगितल्यावरती त्याचा भ्रम गेला. कोणाचा? सर्पवाल्याचा. आणि त्याला कशाचं ज्ञान झालं, इथे काय आहे, हे यथार्थ ज्ञान आहे का अयथार्थ? याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात. बऱ्याच लोकांचे अज्ञान म्हणजे अज्ञान समोर नाही गेलं तर लयरूप निवृत्ती सुद्धा होते की. म्हणजे मालेच्या ज्ञानाने सर्पाचं अज्ञान होतं, म्हणजे सर्पाचं ज्ञान होतं ते निवृत्त झालं. पण तिथं ज्ञान कशाचं झालं, अधिष्ठान म्हणून त्यांनी काय गृहीत धरलंय, माला. ही वास्तविक तिथं माला नाही. किंवा ज्याला मालेचा भ्रम झालाय त्याला दुसरा मनुष्य म्हटलं की ते भूरेषा आहे. त्याच्या भूरेषा आहे या ज्ञानाने मालेचं ज्ञान लयरूप निवृत्ती झाली, आत्यंतिक झाली नाही. आत्यंतिक केव्हा होईल, जेव्हा रज्जू आहे हे ज्ञान होईल तेव्हाच होईल. तसं या जगतात सुद्धा बरीचशी ज्ञान म्हणजे आपल्याला असं वाटतं की ती भ्रमरूप आहेत, निवृत्ती होताना दिसतात पण निवृत्ती होत नाही. ज्या वेळेला आत्मज्ञान होतं तेव्हाच खरा तो जीव मुक्त होतो, तोपर्यंत नाही. अशी परमार्थात ज्ञान भरपूर आहेत ना. भ्रमाने असं केल्यावर भगवंताची प्राप्ती होते, असं केल्यावर होते, ते केल्यावर काय सांगितलं माऊलींनी, ज्ञाने विनय के उपाय करिसी चितुके तिही घुंपिसी अधिके उरके. एका ब्रह्मज्ञानाशिवाय तू जेवढे उपाय करशील, बाकीचे उपाय म्हणजे लयरूप ज्ञानाचे, लयरूप अज्ञानाचे, ते अज्ञान इकडचं तिकडे कन्वर्ट करून टाकलं. पण किती जरी उपाय केले आणि एक ब्रह्मज्ञान संपादन केलं नाही तर तो जीव मुक्त होत नाही. लक्षात आलं. आत्यंतिक निवृत्ती, लयरूप निवृत्तीचे हे 2 भाग. म्हणून लयरूप निवृत्ती होऊन जीव मुक्त होणार नाही. मग काय करावं लागेल त्याला, आत्यंतिक निवृत्ती करावी लागेल. मग आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती. कारण कोण, अज्ञान. अज्ञानासह जगत निवृत्ती, याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. पुढे जसं झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थाचं आता इथलं एक उदाहरण, तुमच्या अनुभवाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, दृष्टांतातला उदाहरण सांगितलं. इथलं अनुभवाचं उदाहरण आहे. आपली बी निवृत्ती होते. या जगत आणि जगत कार्याची विश्रांती ज्याला घ्यायची असेल त्यांनी झोपावं. झोपला की त्या म्हटले शरीराचंही भान नाही आणि जगाचंही भान नाही, त्या ठिकाणी निवृत्ती. पण कर्म त्याला उठवतं. कर्म कसं उठवलं काय सांगता येत नाही. पण मग परत अर्धा तास 1 तास अशी झोप झाल्यावरती तो परत, किंवा संध्याकाळी झोपला तर 5-6 तास झोपतो सलगतो. मग 6 तासाची झोप जीवांना गरजेची आहे. कमीत कमी 6 तास सांगितले. त्या वेगवेगळ्या अवस्था बी आहेत त्याच्या. समाधी साधणाऱ्या पुरुषाला 4 तासाची झोप अपेक्षित राहते, कारण तो त्यापेक्षा जास्त झोपत नाही, तो 4च तास. पण ज्याचा समाधीचा अभ्यास चालू आहे, ज्याचा बाकीचा म्हणजे ज्या जगात रुटीन वर्क करणाऱ्या माणसाला 6 तासाची झोप झाली की थकवा जातो. काही अतिश्रम करणाऱ्याला जास्तीत जास्त 8 तास.
आणि अत्यंत आळशी माणसाला 12 तास. तो कधी बी सारखा झोपलेलाच असतो. ते म्हणले काय श्रम झाले याला? काही श्रम नाही, आळशी. आळशी माणसाकडे ब्रह्मज्ञान कसं जाईल? नाही झाला. पण कमीत कमी झोप, मग काय झोप त्याच्या आहारावर आहाराच्या द्वारे नियंत्रित केली जाते. चला, त्या एकंदरीत आपल्याला असं म्हणायचं आहे की झोपणाऱ्या माणसात जगत निवृत्ती झालेली असं दिसतं. म्हणजे जगाचे व्यवहारही नाही आणि शरीराचंही भान नाही, दोन्ही झाले. पण उठला ना की परत जग दिसतंय आणि देह चालू झाले, व्यवहार चालू झाले. याला निवृत्ती कोणती म्हणते? लयरूप निवृत्ती. तर ही लयरूप निवृत्ती आतापर्यंत आपण पुष्कळ दिवसातून तरी एकदा करतोच. म्हणजे झोप एकदा सुषुप्ती अवस्था येतेच ना. आता आपण जागृत अवस्थेत आहे, नंतर सुषुप्ती अवस्थेत जाणारे अवस्था या त्या जीवात्म्याच्या ठिकाणी फिरतात. आत्म्याला अवस्था नसते, कारण तो जीवात्मा ज्या वेळेला एक उपाधीचा होतो त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. तो जीवात्मा 2 उपाधी घेतो तेव्हा स्वप्न अवस्था आणि 3 उपाधी घेतो तेव्हा जागृत अवस्था. सध्या आपण 3ही उपाध्यांना घेऊन आलेलो आहे. तर तेव्हा सूक्ष्म, कारण आणि स्थूल या 3 उपाध्यांचा संयोग ज्याच्यामध्ये असतो त्याला जागृत अवस्था असं म्हणतात. आणि स्वप्न ज्या वेळेला सुषुप्ती अवस्था येते त्यावेळेला केवळ कारण अस्तित्वात असतं, म्हणजे अज्ञान. कारण कशाला म्हटलं? ते अस्तित्वात असते. कारण मात्र पण उपलंब हा सुषुप्ती ही, कारण मात्र उपलंब हा सुषुप्ती ही. तर त्याच्यामध्ये नुसता पण सुषुप्तीत गेलेला मनुष्य काय मुक्त थोडाच झाला. तात्पुरता देह आणि देह संबंधीला विसरला, पण तो परत आला. तसाच पुन्हा आणखी मृत्यू जरी आला तरी मृत्यू सुद्धा कारणासह कार्याची निवृत्ती करत नाही. फक्त स्थूल देह गेला आणि सूक्ष्म आणि कारण जाग्यावर राहिलं, तर पुढच्या शरीरात पुन्हा कर्मागतीनुसार पुन्हा प्रवेश केला, पुढच्या शरीरात गेला, कुठं अज्ञान गेलं, परत त्याला त्या 3 अवस्था सुरू झाल्या. म्हणून जीवाला मग याच्यातून बाहेरच पडायचं असेल तर काय करावं लागेल? तर म्हटले ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की आत्यंतिक निवृत्ती होते. कारणासह कार्याची निवृत्ती. कारण अज्ञान, अज्ञानासह वर्तमान देह सगळे निवृत्त होते, परत देह भेद नाही. आणि देहाला येणं चांगलं नाही, देहाला येणं चांगलं नाही. सच्चिदानंद ब्रह्म असं जड दुःखरूप पणाला प्राप्त होऊन जाणं चांगला. सच्चिदानंद असताना यासारख्या देहाचा आश्रय करून राहणं अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण वाईट गोष्ट कळाली तर मग टाकता येईल, नाहीतर नाही. वाईट गोष्ट करण्याकरता एकदा तरी हजम पाहिजे. मानवी शरीरातच कळेल, पाहिजे. दुसऱ्या कोणत्या शरीरात कळेल? इतर मानवी शरीरातही लोकांना कळालं, इतके मूळ अवस्थेत गेले. नाहीतर हे आत्ताच कळण्यासारखे. परत एकदा दुसऱ्या देहात कन्वर्ट झाले जीव, परत काय कळणार आहे त्याला? काहीच नाही. पण हे कन्वर्ट होणार आहे मात्र. म्हणजे ते हे एक चक्र आहे. तुम्हाला एक प्रयत्न करायला अवधी दिलेला आहे, एवढ्या अवधीमध्ये तुम्ही हे काम करा. आणि तेवढ्या अवधीत जर नाही काम झालं, कारण दुसऱ्या कामाने लोक त्रस्त आहेत. दुसऱ्या कुठल्या? शरीराला टिकवणं, जगवणं, या कामाने लोक त्रस्त आहेत. त्या सगळ्यांचा सगळा दिवस आहे ना तो शरीराच्या जोपासनेत चाललेला आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि या गरजा पूर्ण करणं आणि त्याच्या आसक्तीमध्ये त्याची वृद्धी करणं, याच्यात त्याचा अख्खा दिवस जातो. त्याला ॲक्च्युली या मानवी शरीरात कशासाठी दिला? म्हणून सांगताना असं म्हटलं की तुम्ही संन्याशी व्हा. संन्याशी व्हा म्हटलं तर ते संन्यासाला पात्रता नाही, अधिकार नाही जमला. मग आले गृहस्थी झाले. गृहस्थी झाले तर म्हटले आता याच्यातून सुटून जा. ते म्हटले आम्हाला फारच काम येतं, मग तिथंही तो सुटत नाही. आणि असं करता करता एक दिवस आयुष्य भानू मावळून जातो आणि संपला की तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. म्हणजे ज्याच्यासाठी ते शरीर दिलं होतं ते राहून गेलं सगळं. तर असा प्रकार आहे. म्हणून याच मानवी शरीरात आत्यंतिक निवृत्ती करून घेता येते, अज्ञानाची, कारणासह कार्याची निवृत्ती. आणि हे केल्यानंतर मग खुशाल राहायला शरीराने तरी काय अडचण नाही, कारण त्याला ते वर्म कळालेलं आहे. म्हणजे एकदा तो तत्वज्ञान झाल्यानंतर त्या मानवी शरीरात राहायला अडचण नाही.
कारण ते कर्म असेल जोपर्यंत प्रारब्ध कर्म तोपर्यंत शरीर टिकतं ते. चला, ब्रह्मज्ञान झाल्याने मनुष्य मरत नाही. नाही तर कोणी म्हणतील ब्रह्मज्ञान झालं की मग मेला. नाही, तर त्याला शास्त्रात म्हटलं हा तर रोग होईल. मग ब्रह्मज्ञान रूपी रोग झाला म्हटले यांना, आणि त्या रोगाने यांचा तर ब्रह्मज्ञानाने मनुष्य मरत नाही, तर अज्ञान निघून गेलं आणि तो प्रारब्धजन्य स्थितीत तो देह तसाच टिकतो. आणि जेव्हा कधी प्रारब्ध नाश पावतं तेव्हा त्याचे प्राण म्हणजे ब्रह्मवेत्त्याचे प्राण कोणत्याही लोकाला जात नाही. मग इथेच विरघळून जातात, इथेच नाश पावले, प्राण नाश पावले. कारण गती कशावर आधारित आहे? प्राणावर. ऊर्ध्व वगैरे गती प्राणावर. ब्रह्मवेत्त्याचे प्राण कोणत्याही लोकाला जात नाहीत. का बरं? राहिलेच नाहीत तर जातील कसे? जसे एक आपल्या जसा दोरी आपण पाणी काढायची, दोरी विहिरीतलं पाणी काढायचे, त्याला जर आपण जाळून टाकला तर दोरीचा आकार दिसतो, पण दोरी कार्य करण्याला समर्थवान नसते, कारण ती जळालेली असते. तसा ब्रह्मवेत्तेचा शरीर आहे. ब्रह्मवेत्ता दिसतो, परंतु तुका म्हणे नाही दिसतो मी तैसा, कुसालते कुसा पांडुरंग. तुका म्हणे नाही दिसतो मी तैसा, मी जसा दिसतो तसा नाही, कारण अज्ञान नाश पावलेला आहे. पुढे सुषुप्तीमध्ये सुखदुःख भोग देणाऱ्या जीवाच्या कर्माचा अभाव असतो. त्याच्यामुळे मग म्हणून आणि सुखदुःख जवळ भोग सन्मुख आहे तोपर्यंत झोप लागत नाही, किंवा प्रलय जगाचा नाश म्हणजे नाश पण होत नाही त्याच्यात. बरोबर. आणि सर्पची तेव्हा अगदी भगवंताने जगतही मिटवलं, बरोबर आहे. त्या जगताचा सगळा पसारा कोणाच्या ताब्यात आहे? ईश्वराच्या. ईश्वराने त्याला नाही वाटलं की हे स्वप्न पाहायचं बंद करू, आणि हे जगत हे एक त्याचं स्वप्न आहे, त्याच्या अंतर्गत आपण आहे. त्याने प्रलय करून टाकला आणि सगळं जगत नाश केला. मग सगळे जीव मुक्त झाले का नाही? तर नाही होत. म्हणजे प्रलयानंतरही जीव मुक्त होत नाही. तर ज्या वेळेला तो पुन्हा दुसऱ्या सृष्टीची रचना करतो, संकल्प मात्रेण प्रभू सृष्टी, ज्या वेळेला दुसऱ्या सृष्टीचा संकल्प करेल त्यावेळेला तेच पहिले जीव पुन्हा दुसऱ्या सृष्टीमध्ये पुन्हा कर्मानुसार जन्म घेतात. पुन्हा सुरू झालं बेक बे बेदुने, असं कुठपर्यंत चालेल? अनादी कालापासून करोडो अब्जावधी जन्म झाले. तुमचे माझे किती जन्म झाले? अब्जावधी. एक आणि दोन नाही सांगत. आणि मग जेवढे जन्म झाले, कारण असं नाही एक एक योनी कोटी कोटी फेरा मग मनुष्य देहवारा लागे, असं जर असेल तर जन्म झाले किती? तर अब्जावधी जन्म झाले. मग त्या अब्जावधी जन्मामध्ये आपल्याला हे कळालं नाही. काय कळालं नाही? मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, आणि मी काय करायला पाहिजे, आणि अजूनही कळत नाही. कारण आपण जे करतो आणि जे ऐकतो याच्यामध्ये व्यभिचार आहे. ऐकायला पाहिजे तसं करायला पाहिजे. जर ऐकतो त्या पद्धतीने करत नसेल तर त्याच्यात मग कुणीतरी व्यभिचार आहे, आणि त्याच्यामुळेच तो मुक्त होत नाही. नाही तर मुक्त व्हायला किती वेळ लागेल? तुम्ही मूळचेच म्हणजे मूळचेच ब्रह्म आहेत. करायचं नाही, घडवायचं नाही, बनवायचं नाही, काहीच नाही, फक्त अज्ञान निवृत्ती. कशी होईल? होईल ना, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, साधनं दिलेली. चला, एक शंका होते. सूक्ष्म शरीर कारण शरण बाद झालं, बाद झालं त्याच्यानंतर मग बाद अवस्थेत पुनर्जन्म होतो का परत? कसं काय होईल? बाद झाला म्हणजे बाद झालं. तेच आता म्हणलं ना, दोरी जळाली ती पुन्हा कार्य करू शकत नाही. हेच आहे त्याचं उत्तर. कार्य म्हणजे देह, कार्य म्हणजे स्थूल देहाला पुन्हा येणार, आणि सूक्ष्म आणि कारण ही जोडी कायम राहते. प्रलय काळात ही राहते. ज्या वेळेला एक देह टाकून दुसऱ्या देहात गेला तरी ते निघून गेले. स्थूल देहाचे फक्त कवच तेवढं बाजूला पडलं, आणि नंतर ते पुन्हा ज्या वेळेला दुसरा देह कर्मगतीनुसार मिळेल, डासाच्या शरीरात गेल्यावर ते स्थूल देह कोणता झाला? डासाचा. आणि आतमध्ये कोण आहे? तोच आहे. म्हणून त्याच्या सूक्ष्म आणि कारण तेच राहत. पूर्वी जेव्हापासून आपण आहोत तेव्हापासून सूक्ष्म देह एकच आहे, कारण देह एकच आहे.
आणि स्थूल देह आनंद बदलले गेले आहे. आणि पुढे सुद्धा हा सूक्ष्म आणि कारण एकच राहणार. आणि त्याच्यामध्येच हे कर्मगती जे काय आहे कर्माचं ते त्याच्याशी संबंध ठेवलेला आहे. आणि 4 युग संपल्यानंतर परत शरीर भेटतं का? नाही बिलकुल भेटेल ना. नाही मुक्त महात्म्याला मुक्त महात्म्याला तर युग नाही संपायची नाही, आत्ताच भेटणार नाही. नाही परत नाही ना, परत साहेब अहो परत तर सोडून दे, आत्ताच नाही. ज्या दिवशी आत्मज्ञान झालं त्या दिवशीच तो विसर्जित झाला. ज्या दिवशी दोरी जळाली त्या दिवशीच ती कार्य करायला सामर्थ्यवान राहिली नाही. फक्त तिचा तो पिळ आहे ना, तो आकार दिसतो. तसा मुक्त पुरुषाचे देह दिसतात. मुक्ताचे देह जैसे हाले संस्कार वशे, त्या संस्काराच्या द्वारे ते हालताना दिसतात. सर्पाची निवृत्ती रजत ज्ञानाने होते. ते आता त्याच्यातला तो भाग वेगळा आहे. संतांचे 2 प्रकार, एक अवतरित होणारे, वरून खाली येणारे, आणि खालीच संत म्हणून पदाला प्राप्त होणारे. म्हणजे कोणी एखादा ब्रह्मवेत्ता होऊन त्याच्या हृदयामध्ये जर भूतमात्राचा दया विषय अंकुरता असेल, भूतांची दया असेल, किंवा विशेष करून वैष्णव लक्षणात येत असेल, तर तो संत इथेच होतो. त्याला वैकुंठाहून यायची गरज नाही. आणि दुसरे जे आहेत की जे भगवंताचे खास भक्त असतात, तुकोबारायांसारखे, ते वैकुंठात राहतात आणि ते कल्पांपर्यंत आयुष्य घेऊन बसलेले आहेत तिथं. त्याच्यामुळे कित्येक कल्पांचं, तर त्याच्यामुळे मग ते तुकोबारायांना भगवंतच म्हणतात. तुकोबाराय या त्याला फेरफटका मारून खाली म्हणजे कुठं मृत्यू लोकात. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे, साधने बुडवली. अशी ज्या वेळेला स्थिती होते त्यावेळेला तुकोबारायांसारखे संत खाली येतात. असे संत 2 प्रकारचे इथेच संत झालेले. पूर्वी मानव होते, मानवात उत्कृष्ट मानव बनले म्हणजे जिज्ञासू, आणि तेच पुढे काय झाले, मुक्त झाले. आणि मुक्त होऊन दयेचा अंकुर भूतमात्राविषयी तसाच राहिला, ते संत पदाला आले. म्हणजे त्याला अवतरित वरून खाली यायची काय आवश्यकता नाही, ते इथेच संत झाले. असे कितीतरी कित्येक असतील संत. आणि तुकोबारायांसारखे संत काही नाही, सगळेच तुकोबारायांसारखे नाही. पुढे सर्पाची निवृत्ती रजू ज्ञानाने होते. आणि आणि तसं सर्प ज्ञानाचा विषय जो सर्प आहे त्याचा जर अभाव असेल तर मग त्याचं ज्ञान पण त्याचं लय पाहून जाते. म्हणजे त्याच्यामुळे मग सर्पाचं लय म्हणा किंवा नाश म्हणा, हे सर्प ज्ञानाच्या नाशास किंवा लयासच कारण आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर एक अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं की सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होती, असा विषय मांडला. आणि त्याला अनुसरून शंका केली. आता कोणती शंका आहे सांगा. जवळचा सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही सांगितलं. हा, आणि सर्पाचा नाश हा मायला सर्पज्ञान सांगतात का कोणी अभ्यास करणार? चोबेत आहे, सांगा. सर्पाचा नाश आणि सर्पज्ञानाचा नाश कारण नाही म्हणून सांगितलं. हा, तर ते शंका आहे. हम्म. सर्पाचा नाश सर्पज्ञानाचा नाश किंवा लयास कारण आहे, म्हणजे अशी शिष्य शंका आहे. हम्म. असं म्हटलं तर मग सर्पनाश त्याच्या ज्ञानावरून एक क्षण तरी म्हणजे मानला पाहिजे. आधी मानायला पाहिजे. अधिष्ठान किती सांगितली? 2 सांगितली. सर्पाचं अधिष्ठान रज्जू आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरण, स्थूल मानाने. माता त्या अशी अंतःकरण म्हणजे अंतःकरण आणि रज्जू. अंतःकरण कुठे आहे? आतमध्ये प्रमात्याच्या आहे. आणि रज्जू कुठे आहे? बाहेर आहे. आणि रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती होते असं म्हटलं. तर एकच अधिष्ठान धरलं महाराज तुम्ही आत्ता म्हटले. हो, एकच अधिष्ठान धरलं तर एकाच अधिष्ठानाच्या ज्ञानाने पदार्थाची निवृत्ती आधी होईल. कारण रज्जूच्या ज्ञानाने सर्प भासला होता, म्हणून एक क्षण का होईना अगोदर कोणाची निवृत्ती व्हायला पाहिजे? पदार्थाची, आणि नंतर त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होईल असा. आणि तुमचा सिद्धांत होता युगपत निवृत्ती होते. तर या म्हणण्याला काय येते? बाधा येते. शिवाय एक अधिष्ठान सोडून दिलं आणि एक अधिष्ठान धरलं. कोणतं सोडून दिलं? अंतःकरणाचं. तो तर इथं निवृत्तीच्या वेळेला तुम्ही त्याला ड्रॉप केलं आणि फक्त रज्जोपैत चैतन्याच्या ज्ञानाने म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने
सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती झाली असं तुम्ही आत्ता म्हटले. तर याच्यामध्ये म्हणजे काय म्हटलं होतं की अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही असा जो सिद्धांत मांडला होता त्याच्यावर काय येईल? गदा येईल. म्हणजे त्याच्यावर दोष येईल. अशा दोन शंका आलेल्या आहेत. चला सर्पनाशवादा एक जर मानला तर अनिर्वचनीय एक ख्याती सांगता वेळेस कळतंय ना, पण कळतंय का? थोडा डायरेक्ट विषयाला प्रवेश केलेला आहे त्यांनी, म्हणून तुम्हाला म्हणलं चौथ्या तरंगामध्ये वेदांत शास्त्राचा विषयाला शास्त्रारंभ केलेला आहे. त्यामुळे इथे बुद्धी सूक्ष्म करण्याची आवश्यकता आहे, पुन्हा पुन्हा वाचण्याची आवश्यकता आहे. हा एकदा तुम्हाला हा विषय डोक्यात आला, टॉपिक बसला पूर्ण, मग पुढे काहीच अडचण नाही. चला अनिर्वचनीय ख्याती सांगताना तुम्ही युगपत उत्पत्ती सांगितली. युगपत म्हणजे त्याच क्षणात, एकाच क्षणात युगपत या पदाचा अर्थ आहे. हा पुढे त्याला विरोधी म्हणून सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे त्याला विरोध येतो कारण आधी पदार्थाची निवृत्ती होताना दिसते आणि नंतर ज्ञानाची सर्पज्ञानाची निवृत्ती विलंब दिसतोय. म्हणून तुम्हाला थोडा का व्हायना अवधी मानावा लागेल अशी शंका केली. पुढे मग दुसरं असं सांगितलं का अधिष्ठानावाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही. मग असा नियम तर अनिश्चित ठरतो. मग त्याचं हा समाधान नियम सुद्धा तुमचा. म्हणून दोन मुद्दे आलेत. एक सर्पज्ञानाची निवृत्ती एक क्षण का व्हायना उशिरा मानावी लागेल, म्हणून युगपत निवृत्ती होते या सिद्धांतालाही तुमच्या बाधा येते. आणि दुसरा आहे अधिष्ठान ज्ञानावाचून कल्पिताची निवृत्ती होते, यालाही बाधा आली. ती कशी काय बाधा आली सांगते कोण? म्हणजे तुम्हाला कळालं असं समजा. बाप करताई सांगतात ना, बाप करताई एकच आहेत मला वाटतं. आहेत ठीक का सांगता? हा कसं काय लक्षात आलं तुमच्या? अधिष्ठान ज्ञानापासून कल्पिताची निवृत्ती होत नाही या नियमाला बाधा कशी आली? कोण सांगताय? कोणी सांगा ना, बोटवर करून सांगा मला, म्हणजे तुम्हाला विषय कळाला असा होईल. आणि त्यात काय अवघड आहे सांगा, काय पडताय? कशात अधिष्ठान ज्ञानापासून कल्पिताची निवृत्ती होत नाही या सिद्धांताला बाधा येते असं जे म्हणतात, तर ते कोणत्या मुद्द्याला धरून बोलताय? शिंदे सर सांगतात. अधिष्ठान ज्ञानाने सर्प ज्ञानाचा नाश होतो पाहतो असं सांगितलं, अशी शंका आहे. उत्तर सांगता श्री गुरु. नाही मला काय शंका आहे, या शंकेचं उत्तर पाहिजे मला. दोन अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते हा तुमचा सिद्धांत आहेच, पण तो सिद्धांताला बाधा येते, तर कोणत्या कारणामुळे बाधा आली हे मला पाहिजे. दोन अधिष्ठान धरल्यामुळे. बरं, दोन करेक्ट. दोन अधिष्ठानं धरल्यामुळे काय झालं? त्याला बाधा आहे. बाधा आहे. दोन अधिष्ठानं धरल्यामुळे म्हणजे दोन अधिष्ठानं धरल्याने म्हणजे एक सर्पाचं अधिष्ठान आणि एक सर्पज्ञानाचं अधिष्ठान, दोन अधिष्ठानं झाली. आणि तुमच्या एकाच अधिष्ठानाच्या ज्ञानाने दोघांची निवृत्ती होते असं सांगितलं तुम्ही. कोणत्या? रज्जू. म्हणजे रज्जूच्याच ज्ञानाने सर्पही गेला आणि त्याचं ज्ञानही गेलं, म्हणून याच्यावर बाधा येते असं उत्तर आलं त्याचं. चला पुढे सांगा सुरू. अधिष्ठानाच्या ज्ञानाने सर्प ज्ञानाचा नाश होतो म्हणून सांगितलं. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश होतो. तर याच्यामध्ये 19 आणि 20 असे दोन हेडिंग आलेले. शंकेसाठी गेल्या वेळेस सरांनी शंका केली की प्रश्नासाठी एक हेडिंग आणि उत्तरासाठी असं का केलेलं असेल तर याचं उत्तर आत्ता बाहेर आले. कोणतं? महत्वाचा सिद्धांत मांडत असताना हेडिंग तयार करण्याची त्यांची पद्धती आहे. आणि हा महत्वाचा सिद्धांत आहे तिथे की दोन अधिष्ठानं नसतात, एकच अधिष्ठान असतं. आणि पाठीमागून आलेले ते दोन अधिष्ठानं दिली, ज्ञानाचं आणि तुम्हाला हा मुद्दा ठासून लक्षात येण्यासाठी शंकेसाठीच एक सेपरेट काय केला मुद्दा मांडला आणि उत्तरासाठी सांगतायत. आता उत्तर कसं आहे ते ऐका. अधिष्ठान ज्ञानाने सर्पज्ञानाचा नाश झालेला आहे ना? सांगा. अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताचा नाश होतो असं म्हणजे सिद्धांतच आहे म्हणून सांगितलं. आणि हा कसा आहे? अबाधित आहे, बाधित नाही. चला, आणि मूळ चैतन्य तर एकच आहे. त्याच्यात हे उत्तर कळालं ना की सगळंच कळत. चैतन्य किती आहे? एकच आहे. मग रज्जू पैत
अंतकरणोपहित, अंक घटोपहित, पटोपहित असं का म्हणता तुम्ही? तर त्या उपाधी म्हणजे विषयावर ज्ञान आधारित असतं. म्हणून आम्हाला बोलताना सुद्धा उपाधींचा संबंधानेच बोलावं लागतं. दिवसभर आपला जो व्यवहार चालतो ना तो ज्ञानाचाच व्यवहार असतो, पण नुसत्या ज्ञानात व्यवहार नाही होत. ते म्हणजे आज पाणीच नाही सुटलं म्हणजे पाणी हा विषय आला का नाही, म्हणून त्याच्याविषयी उहापोह करताना सुद्धा सगळे शब्द वापरले. आणि आज पाणी नाही सुटलं किंवा अन्य विषय सुरू झाले. आज बाजार नाही भरला नीट, बाजारात असे पदार्थ नाही आले, ते नाही, जेवढे बोलतो ना, जेवढी बडबड इथे सगळे बडबडीत काय असतो? विषयांचीच बडबड आहे. सगळ्या विषयांची बडबड असते. लोक असे बसले तरी ते विषयांची चर्चा चाललेली असते, त्याला विषयाची बडबड म्हणतात. मग ती बडबड ज्ञानाशिवाय होत नाही, पण ज्ञान विषय असतील तरच ज्ञान होईल. असे दोन एकमेकांशी मिसळलेले. चला, म्हणून आता दुसरा भाग आहे. या विश्वात चैतन्य एकच आहे, त्या चैतन्याचं दुसरं नाव ज्ञान असं आहे. आत्मा म्हणजेच ज्ञान आहे. काय म्हटलं मी? आत्मा म्हणजेच ज्ञान आहे. पण अव्यवहार्य जे ज्ञान तो आत्मा आहे. आणि व्यवहार्य ज्ञान आत्माच जरी असेल तरी तो व्यवहार केला जातो, ज्याच्यात व्यवहार केला जातो तो सारा आत्मसृष्टीतच व्यवहार चालतो. व्यवहार हा आत्मसृष्टीतच चालतो. पण एक अव्यवहार्य आत्मा तो खरा, म्हणजे अव्यवहार्य ज्ञान ते खरा आत्मा आहे. आणि जे व्यवहार्य आहे ते वृत्तीच्या मार्फत व्यवहार केला जातो त्या ज्ञानाचा. म्हणून आत्म्यामध्येच असणारा प्रकाश वृत्तीतून बाहेर पडून तुमच्या रज्जू देशापर्यंत जातो. आणि त्या रज्जू देशात जातो त्यावेळेला अंतःकरण वृत्तीस उपहित असणारं जे चैतन्य त्या अंतःकरण वृत्तीतून कुठं गेलं? पदार्थाच्या ठिकाणी. आणि तसं तर दुसरा सिद्धांत असा आहे की चैतन्य तर सर्वत्र व्याप्तच आहे, म्हणून चैतन्यात भेद नाही तर विषयात भेद आहे. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्हीही निवृत्त होते अधिष्ठानाच्या ज्ञानाने. पण त्या रज्जू चैतन्याच्याच ज्ञानाने, कारण चैतन्यात काय नाही? भेद नाही. हे त्याचं उत्तर आहे. मूळ चैतन्य एकच आहे. रज्जू उपहित चैतन्य, अंतकरण उपहित चैतन्य, घट उपहित चैतन्य हे आपल्याला समजून देण्यासाठी जर सांगितलं त्यांनी, तर मूळ चैतन्यात बिलकुलच भेद नाही. बिलकुल भेद नाही. मग भेद कशात आहेत? उपाधीमध्ये किंवा विषयात भेद आहे. आणि ते म्हणून आपल्याला असं म्हणतात. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या, आपण जे म्हणतो ना ज्ञान, हे काय आहे? गुलाब पुष्प आहे. मग गुलाब पुष्प आहे हे ज्ञान आहे. हे ज्ञान या गुलाब पुष्पावरती म्हणजे या विषयावर आधारित आहे. आणि एरवी हे नसेल म्हणून काय तुमच्याकडे ज्ञान नाही का? तरी ते ज्ञान आहेच. म्हणून जीव हा मूळचाच ज्ञान स्वरूप आहे, म्हणजेच सच्चिदानंद आहे. चित या पदाचा अर्थ ज्ञान असा आहे. सत चित आनंद, याच्यात चित पदाचा अर्थ काय आहे? ज्ञान. चित पदाचा अर्थ ज्ञान असा आहे. चला, ज्यावेळी रज्जू अंतकरण म्हणजे रज्जूच्या अंतकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळीस रज्जू अंतकरण वृत्ती चैतन्यात म्हणजे भेद दाखवण्याच्या उपाधी एकाच ठिकाणी होतात. कशा होत्या? ज्या वेळेला माझ्या अंतकरणाची वृत्ती निघाली आणि काय म्हटले, आता या गुलाब पुष्पाला ह्याला कारण कोण आहे? आता हे तो ओरिजिनल व्यावहारिक सत्य पदार्थ आहे ना. हा गुलाब पुष्प हा व्यावहारिक सत्य आहे. तेव्हा या गुलाब पुष्पाच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती, तर हे पुष्प उपहित चैतन्य आणि अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य यांचं एकदेशित्व झालं तर याचं ज्ञान झालं असं. हा विषय गेला ना आता पाठीमागचा, तर याचं ज्ञान झालं असं समजायचं. तसं अंतःकरण वृत्ती उपहित चैतन्य हे चक्षुरेंद्रियाचं सहकार्य घेऊन कुठे गेलं? रज्जू देशापर्यंत गेलं. आणि तिथं रज्जू उपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य यांचा एकदेशित्व झालं तेव्हा ज्ञान झालं. कोणाचं? रज्जूचं. आणि रज्जूचं ज्ञान झाल्याने त्यावर भासलेल्या आध्यस्थ पदार्थाची आणि त्याच्या ज्ञानाची दोघांची निवृत्ती झाली. रज्जू ज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती म्हणजे रज्जू रूपच होते.
उपाधी रजरूपच होते, बरोबर आहे ना? आपण ज्या वेळेला वृत्ती ज्या वेळेला एका पदार्थापर्यंत जाते त्यावेळेला ती तद्रूपच होते, त्याशिवाय ज्ञानच होत नाही. म्हणजे जर झालीच नाही, हे काय म्हणले भगवद्गीता, हे भगवद्गीता आहे मला कळण्यासाठी भगवद्गीतेच्या आकाराची माझ्या अंतःकरणाची वृत्ती झालीच पाहिजे, आणि झाली नंतरच ज्ञान होत, त्याशिवाय ज्ञानच होत नाही. हा. दोन्ही उपाधी एकत्र झाल्यावरच अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं. हा, तर त्यालाच अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान म्हणतात. मग अधिष्ठान किती झाले? एकच अधिष्ठान आहे, दोन दोन अधिष्ठान नाही. पण दोन दोन कशाला सांगितलं आम्हाला माग? विनाकारण घोटाळ्यात समजण्यासाठी समजण्यासाठी. आणि अजून एक खोली होती त्यात. कोणती खोली सांगितली होती? घ्या लक्ष डोकं लावा. दोन भाग सांगितले होते तुम्हाला. चिंतन पदार्थ होण्यासाठी नाही, पदार्थ उत्पत्त्या कोणाच्या करायच्यात आपल्याला? पदार्थ आणि ज्ञान यांच्या उत्पत्त्या करायच्या. ज्ञानाची उत्पत्ती कशी होते? सत्व सत्वगुण. आणि पदार्थाची उत्पत्ती कशी होते? तमगुण. सर्प काय आहे? पदार्थ रूपी तमगुण. आणि सर्पाचं ज्ञान काय आहे? सत्व. सत्वगुण कुठून उत्पन्न झाला? आणि अंतःकरण कसं आहे? सत्वगुण. म्हणून आम्ही सांगितलं होतं. आणि तमगुणी तो जो पदार्थच आहे तो तमापासून, म्हणजे रज्जू हा मूळचाच काय आहे? तमगुण. आणि त्याच्यावर सर्प भासला, अशी संगती राहते. म्हणून दोन दोन पदार्थ आणि त्याचं ज्ञान याचे दोन दोन अधिष्ठानं निर्माण केली. अधिष्ठानं नाही दोन केली, उत्पत्ती आणि दोन भाग केले. ज्ञानाची उत्पत्ती आणि पदार्थाची उत्पत्ती हे सांगताना आपोआपच दोन अधिष्ठानं झाल्यासारखं तुम्हाला वाटलं. म्हणून तुम्हाला शंका आली की मग दोन अधिष्ठान आहेत. तर अधिष्ठान दोन नसून त्यांच्या निवृत्तीचं अधिष्ठान एकच आहे. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होती, याला बाधा येत नाही. चला, रज्जू ज्ञान आणि रज्जू उपहित चैतन्य तेच अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य हा. ज्ञान. चैतन्य एकच आहे या जगात. आता चैतन्य या पदार्थाचा अर्थ आहे आत्मा, आणि आत्मा हा एकच आहे. या विश्वात आत्मा किती आहे असं म्हटलं तर एकच आहे. लोक का व्यवहार करतात बरं? त्याच्या आत्म्याला सद्गती लाभो. तर हे अज्ञानात व्यवहार चालतात. या विश्वात आत्माची एक आहे असा विषय जर तयार झाला तर म्हणजे मग देह मात्र अनेक आहे, आणि जीवात्मे सुद्धा अनेक आहेत. जीवात्मे अज्ञानग्रस्त आहे, त्यांचं अज्ञान गेलं की तोच आत्मा होतो. जीवात्मा याच्यात जीवपणा गेला की आत्मा झाला, आणि जीवपणा सहित आत्मा त्याचं नाव जीवात्मा. तो शरीर घेत राहतो, आणि शरीर घेत राहतो, आणि एक 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 शरीराशी घेतलं मग त्याला त्या शरीराच्या उपाधीशी तादात्म्य पावतो, एकरूप होतो तो. आणि सध्या काय झाले, सगळे जीव त्यांच्या मुंगळा सुद्धा मरण्याची इच्छा करत नाही. कोण? मुंगळा. त्याला तुम्ही असं असे चाललेला असेल ना, त्याला असा धरायचा प्रयत्न करा, तो लगेच तो लगबगीत पळायचा प्रयत्न करतो. आपला जीव वाचवा भाऊ, कारण आता ही माणूस आपल्याला असं, त्याला नुसतं असं थोडासा धरायचा प्रयत्न करा, तो लगेच पळतो. म्हणजे त्याच्यामध्ये मुंगळ्यामध्ये असणारा कोण आहे? जो जीवात्मा. आपलाच कोण? आपल्याच घरात कुठेतरी एखादा पूर्वीचा मनुष्य मेलेला आहे, आणि तोच कुठे गेलेला आहे? मुंगळ्याच्या रूपाला गेलेला आहे. दुसरे तिसरे कोणी नाहीत, आणखीन कुठून जीव नवीन निर्माण नाही होत. हे पूर्वीचे जे आहेत ना अनादिकालापासून तेच शरीर बदलत चाललेले. मग आता त्याच्यात तो गेलेला मुंगळा जर त्या शरीराशी इतका तादात्म्य पावतो, आणि माणसांची काय अवस्था आहे, माणसं बी तसेच झालेत ना. मुंगळे आणि माणसे याच्यात काय फरक आहे? प्रत्येक जणाला आपला आपला जीव काय झालेला, शरीर काय झालंय? प्रिय झालंय. त्या शरीराचं तादात्म्य धरून मरणार तर नाही ना. डॉक्टर नीट चेक करा बरं का, नीट चेक करून घ्या. मरणार बिरणार नाही ना. तुम्ही नाही मरणार असं का म्हणलं, मग बरं झालं. म्हणजे तो त्या शरीराशी काय झालेला आहे? तादात्म्यवान झालेला आहे. तुम्ही मूळचेच मारणारे नाही हे तुम्हाला जर कळालं तर म्हटलं मग हे मध्ये आधी आलेली कशी काय? ती भ्रांती आहे. पण भ्रांतीने तो दुःखही भोगतोय त्याचं. तर मरणाचं काय आहे? दुःख आहे. भ्रांतीने भोगतोय का नाही? किंवा सगळंच दुःख भोगतोय. कोणी एखादा मनुष्य मेला तरी हा दुःखी होतो. म्हणजे विशेष करून त्याचा प्रिय व्यक्ती जर गेला की हा दुःखी होतो. का दुःखी होतो? त्याला वाटतं हा माझा आहे.
पण त्याला वाटत नाही की हे विश्वच माझं आहे असं त्याला वाटत नाही. त्या परिच्छिन्न तोकड्या बुद्धीचं ते तादात्म्य ते अल्प पदार्थांशी राहत आहे. आणि अल्प म्हणजे काय म्हटले हो, संकोचोनिकाय झाला असेल हे आपोषण ब्रह्मांडाचे. तर त्यावेळेला तो असा संकुचित झाला. याला म्हणतात जीव. आणि व्यापक बनला की तुम्हीच ब्रह्म झाले. मग तुम्हाला पुन्हा शरीर नाही. म्हणजे शरीर नाही हे आनंदाची गोष्ट आहे का दुर्दैवाची? लोक म्हणतात हो शरीरच नाही का मग परत. अहो हे भाग्यवानाचं लक्षण आहे की जो शरीर रहित झाला. आणि हे म्हणजे दरिद्री माणसाचं लक्षण आहे की शरीर घेऊन बसला. हे भाग्यवानाचं लक्षण नाही, दरिद्री माणसाचं लक्षण आहे. पुन्हा पुन्हा शरीर घेतो. शरीर घेतलं की प्रत्येक वेळेला वेगवेगळी स्थिती आहे ना, एकच नाही ना. आज आपल्याकडे खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था चांगली, या घरामध्ये तुम्ही जिथे राहत असताल तिथं म्हणून तुम्हाला त्याचं काय राहिलंय, आसक्ती झाली. पण उद्या जर शरीर बदललं आणि सापाचा जन्म लागला तर खाली त्या जमिनीत जाऊन उकाड्यात बिळात जाऊन राहायचं. तिथं काही एसी नाही लावला, काहीच नाही, झोपायचे. अशी वाईट अवस्था आहे का नाही? हे का कळत नाही? किती मोठा पडदा आहे हा. इकडे काय प्रयत्न करत नाही. इकडे तो उन्हाळा सुरू झाला म्हणून एसी घेऊन येईल, त्याच्यासाठी काय बँकेचं लोन करल, प्रकरण करल, पैसे नसले तर कुठून मी आणेल, गोळा करल. अरे पण कायमच्या एसीतून ह्याच्यातून बाहेरच पडणार. हे नको ना छंद घेऊ. तर असे कळाल्यावरती लक्षात येईल बा. चला तर तेव्हा ऐका काय म्हणतात. एकंदरीत आत्मा चैतन्य एकच असून देह भिन्न भिन्न आहेत. आणि काय म्हटले आता तुम्ही, तर रज्जूच्या ज्ञानाने सर्प आणि त्याचं ज्ञान म्हणजेच सर्पाचं ज्ञान दोन्ही निवृत्त होतं. कारण चैतन्य एकच आहे, त्यालाच आम्ही अधिष्ठान केलेलं आहे. रज्जूला अधिष्ठान केलं नाही आणि अंतःकरणालाही अधिष्ठान केलेलं नाही. तर मग रज्जू उपैत चैतन्य, अंतःकरण उपैत चैतन्य, आणि चैतन्य एकच आहे. मग ते वृत्तीच्या मार्फत कुठे गेलेलं आहे, व्यवहारासाठी जरी तुम्हाला घेतलं तरी तिथे गेलेलं आहे. म्हणून तिथे काही अडचणी येत नाही. पुढे अंतःकरण त्याची विषय रेषापर्यंत जाऊन वृत्ती आणि वृत्तीमध्ये असणार चैतन्याचा आभास आहे. तो सर्वांना प्रकाशन करतो. कुठपर्यंत झाले बरे? एक आकड्यापासून हा सांगा सांगा. म्हणजे अंतःकरण तर असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, हे सिद्ध झाले. अंतःकरण आणि म्हणजे त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती, त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास, या सगळ्यांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र, त्या शास्त्रकार साक्षी असं म्हणतात. साक्षी हे आत्म्याचंच नाव. कुटस्थ, साक्षी, प्रत्यक, आत्मा, ब्रह्म हे सगळे चैतन्याला नाव आले. त्यापैकी एक साक्षी नावाचं नाव आलं. तर साक्षी हे नाव केव्हा येतं की ज्या वेळेला प्रकाशन होतं. प्रकाशन पदाचा अर्थ आहे ज्ञान. कोणतं प्रकाशन म्हणतात तर वृत्तीमध्ये आता पहा इथे कसा विषय लागला. अंतःकरणाची वृत्ती ती बाहेर निघते, ती वृत्ती चैतन्यासहित जाते. कारण सर्वत्र काय आहे, चैतन्यच आहे. आणि वृत्ती सुद्धा सत्वांश प्रधान आहे. तिच्यामध्ये काय आहे, चैतन्य आहे. तो चैतन्याचा आभास आणि त्या वृत्तीत असणारा चैतन्याचा आभास हा विषयरूप चैतन्याशी एक रूप झाला की ज्ञान होतं. यालाच म्हणायचं साक्षीने काय केलं, आत्म्याने प्रकाशन केलं. मग त्या आत्म्याला काय म्हणायचं महाराज, त्या ठिकाणी प्रकाशन करणारा, तर त्याला साक्षी असं म्हणतात. पुढे त्याचं विवेचन पंचदशी ग्रंथात केलं. आता कुठेच दीपामध्ये सुंदर विषय आलेला आहे. तर तो पंचदशीतला विषय आहे. चला आता तुम्हाला एवढंच भरपूर झालं की साक्षी कशाला म्हणतात. तर विषयाचं ज्ञान करून देणारे ते चैतन्य त्याला साक्षी असं म्हणतात. वाचा वाचा. अंतःकरणात आत्म्याचे म्हणजे साक्षाचे प्रतिबिंब होते, याचाच आभास म्हणतात. त्यालाच आभास म्हणतात. आता त्याला नावं वेगवेगळी कशी यायला लागली त्या चैतन्याला पहा. चैतन्याचं एक दुसरं नाव आलं, कोणतं, आभास. पहिलं कोणतं आलं, साक्षी. आता आभास महाराज, हा आभास कुठे आहे तर म्हणले अंतःकरणामध्ये जो चैतन्याचा प्रकाश होतो. अंतःकरण कसं आहे, सत्वगुण प्रधान, कशात बी प्रकाश होत नाही.
आता सूर्य या भिंतीत दिसतो का? नाही दिसत. पण आरसा जर केला तर आरशात सूर्य दिसतो. तसा चैतन्याचा प्रकाश अंतःकरण रूपी आरशामध्ये येतो आणि मग त्या अंतःकरण रूपी आरशामध्ये आलेला जो चैतन्याचा प्रकाश त्यालाच आभास असं म्हणतात. हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगते वेळी या तरंगाचे प्रारंभी सांगितलेच आहे. हा, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. हा आभास याच्याविषयी विचार झालेला आहे आणि कुठे झालाय तर तिथे जाऊन पहा. त्या आभासासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. आता आभासासहित अंतःकरण जे असतं त्या अंतःकरणाला एक नाव येतं, त्यालाच काय म्हणतात? प्रमाता. हा चेतनच ना, चैतन्यच आहे. हा प्रमाता सुद्धा चैतन्य आहे. तुम्ही आम्ही सगळे काय आहेत? चैतन्य स्वरूप आहोत. पण मग त्याच्यात मिसळ झाली. शुद्ध सोनं, डागाळलेलं सोनं किंवा त्याच्यामध्ये परत 24 कॅरेट म्हणजे शुद्ध ना? 24 कॅरेट म्हणजे शुद्ध का? सोनार. ते माऊलीची भाषा. तर तेव्हा नंतर त्याच्यामध्ये जर काही दागिना बनवायचा असला की त्याच्यामध्ये काय केलं जातं? तांब मिसळलं जातं, बरोबर ना? आणि मग ते झालं खिनकस झालं. आणि त्याच्यामध्ये मग ते 20 कॅरेट, 18 कॅरेट, 15 असतं. 15 नसतं. टाकलं जास्त तर झालं ना 15. म्हणजे त्याच्यामध्ये ते कॅरेट घसरत गेलं. तसा प्रमाता हा सुद्धा घसारलेलं सोनं आहे. घसरलेलं सोनं म्हणजे तुम्ही मूळचे सोनच आहेत, पण मग तुम्हाला कशाचा संबंध झालाय? त्या अज्ञानात आले. हा, म्हणजे किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेचे आहे, तैसे जीवत तैसे संकल्प लोके, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोके. तर तेव्हा हे दोषासहित असणारा आता प्रमात्यात कोणता आलं? अंतःकरण. आणि त्या अंतःकरणात प्रकाशित चैतन्य हे काय झालेलं आहे? आभासासहित तो काय झाला? प्रमाता झाला. आभासासहित अंतःकरणाला काय म्हटलं? प्रमाता. हे बी चैतन्याचाच एक भाग आहे. चला, त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते. त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. आता वृत्तीला प्रमाण म्हणतात. कोणती वृत्ती? अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाच्या वृत्तीचं काय लक्षण केलेलं आहे? वृत्तीचं लक्षण काय? बरोबर आहे. अस्ति या व्यवहाराला कारणीभूत होणारा अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असं म्हणतात. ते वृत्ती प्रकाशाकडे गेल्यावर होईल. ते तुम्हाला अवघड आहे, त्याच्यामुळे नको जायला. तेव्हा तर तेव्हा त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटादी विषय, हे चालू ना आपलं, घटादी विषयापर्यंत जाते. त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण असं म्हणतात. कोणाला प्रमाण म्हटलं? वृत्तीला. आणि मग चक्षुरेंद्रियाला काय म्हणायचं? प्रमाणच म्हणतात. म्हणजे चक्षुरेंद्रियातूनच ती वृत्ती बाहेर जाते ना, म्हणून काही वेळेला इंद्रियांना सुद्धा काय म्हटलं? प्रमाण असं म्हणतात. मला काही वस्तू पाहायची असेल जगातली, तर मला दुसरं साधन काय आहे? तर चक्षुरेंद्रिय हा कॅमेरा आहे. पण चक्षुरेंद्रिय जरी कॅमेरा असला तरी डोळ्यांना दिसत नाही. डोळ्यांना दिसत असतं तर मेलेल्या माणसालाही दिसाय पाहिजे, कारण त्याला सुद्धा काय असतात? डोळे असतात. मग मनुष्य असा गेला, ते म्हणले का हो रामभाव? म्हणले गेले. अहो पण ते पाहतात नाही म्हणले, डोळे दिसत आहेत त्यांचे, पण ते तर उघडे आहेत, म्हणजे ते आपल्याकडे पाहत असतील. ते म्हणले नाही दिसत. त्याच्यातलं जे इंद्रिय आहे ते इंद्रियासहित तो जीवात्मा निघून गेलेला असतो आणि गोलक खाली पडलेली असतात. जी खाली आहेत ती काय येतं? गोलक आहे. त्यातला तो गेला, तो जीवात्मा बाहेर पडला. तर त्याला तो पिंड, कारण त्याचा त्या पिंडाप्रमाणे त्यावेळेला तो असतो. त्यावेळेला तो असा निमेलन आदी समये धिम धियो दर्शने किम ज्योतिस्तव भानुमान अणिमे रात्रो प्रदीपादिकम स्यादेवम रविदीप दर्शन विदो किम ज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमिलनादि समयो किम धीर्घ्यो दर्शने किम तत्राहमतो भवान परमकम ज्योतिस्तदोस्मी प्रभो. शंकराचार्यांचा श्लोक आहे. एक श्लोकीमध्ये आहे
का हो तुम्हाला हे दिसतंय जगत कसं दिसतं डोळ्यांनी आहे ना आता दिसतंय ते डोळ्यांनी ना अहो डोळ्यांनी नाही सूर्य आहे म्हणून दिसतं म्हणून या सूर्य आहे दिवसा सूर्याच्या प्रकाशाने जगतातले पदार्थ दिसतात आणि रात्री प्रदीप म्हणजे दिवा रात्री दिवा लावला म्हणून पदार्थ दिसला पण आम्हाला सांगा या सूर्याला आणि दिव्याला कोण पाहतो डोळा हा पहिल्यांदा माध्यम सूर्याला डोळा नसेल तर कसं काय पाहिजे का बुद्धी थोडेच पाहणार आहे म्हणून सूर्याला आणि प्रदीपला म्हणजेच दिव्याला कोण पाहतं डोळा पाहतो पण डोळ्याला हे ज्ञान कसं होईल कारण तो तर जड आहे मग ते म्हटले बुद्धीच्या द्वारे पाहतो पण बुद्धी सुद्धा जड आहे मग बुद्धीला कोण प्रकाशित करतो डोळ्यांना बुद्धी प्रकाशित करते आणि बुद्धीला आत्मा प्रकाशित करतो हे काय ही लाईन आहे चेंज झाली म्हणून या बुद्धीलाही प्रकाशन किम धीर धियो दर्शने आचार्य म्हणतात या बुद्धीला कोण प्रकाशित करतो तर कोण करतो आत्मा प्रकाशित करतो म्हणून किम धीर धियो दर्शने तर तेव्हा अशा प्रकारची ही मालिका आहे सगळी हा म्हटलं पूर्ण श्लोक उच्चारला त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते त्या अंतःकरण म्हणून त्या अंतःकरण वृत्तीला काय म्हटलेलं आहे प्रमाण असं म्हटलेलं आहे आता तो ज्या वेळेस पुढे जाऊन काय होतं प्रमेय पदार्थाशी संलग्न होते तीच वृत्ती कुठे जाते प्रमेय म्हणजे घट किंवा जी बाह्य पदार्थ ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमेय असं म्हणतात पण नुसता प्रमेय तेवढा नाही तर चैतन्यासहित असणारी ती वस्तू ती प्रमेय झाली नाहीतर तो नुसता विषय झाला लक्षात येत आहे ऐका पुढे काय म्हणतात त्या प्रमाणाने घटादी पदार्थांचे ज्ञान होते त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात घटादी विषयाला काय म्हणतात प्रमेय म्हणतात जेव्हा आता प्रमाद ज्ञानाचा विषय होईल तेव्हा प्रमेय प्रमाद ज्ञानाचा आश्रय होईल तेव्हा प्रमाता तेच प्रमाण इंद्रियाद्वारे बाहेर पडेल तेव्हा त्याला प्रमाण म्हणून प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे सगळे व्यवहार ज्ञानाच्या द्वारे घडून येतात ज्ञान शून्य जर अवस्था असेल तर व्यवहारच घडणार नाही म्हणून मी आत्मा आहे याला चांगला पुरावा कोणता असेल तर प्रमाता प्रमाण प्रमेय या त्रिपुटीमध्ये मी दररोज व्यवहार करतो म्हणूनच मी सच्चिदानंद आत्मा आहे पुरावा नको करायला तुम्हाला ज्या तुम्ही व्यवहार करताय ना म्हणजेच तुम्ही आत्मा आहे तुम्ही जर आत्मा नसता म्हणजे चैतन्य नसता तर व्यवहार केला नसता कारण जड पदार्थ कधीच व्यवहार करत नसतात करतात का आता इथे कितीतरी दिवसापासून दगडी पडलेली आहेत भांडतात का आपापसात नाही भांडत का भांडत नाही जड आहेत ते व्यवहार करणारच नाही पण माणसं आपापसात भांडतात का भांडतात चैतन्य आहेत म्हणूनच चेतन आहेत म्हणूनच भांडतात पण चेतन आहेत पण अज्ञानातले हे चेतन म्हणून ते भांडतात नाही तर भांडले नसते जर एकच आत्मा मीच सगळ्या विश्वाला व्यापून राहिलेलो आहे असं जर कळालं तो कशा कोणाबरोबर भांडेल त्याला भांडायला विषयच नाही राहिला कारण मीच आहे ना जिथे जिथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला त्या प्रमाणाने घटादी पदार्थांचे ज्ञान होते त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात बिलकुल जेव्हा लक्षात आलं प्रमाता प्रमाण प्रमेय अशा प्रकारची त्रिपुटी तयार झाली आणि ही व्यवहार करण्यासाठी होते जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे. साभास या पदाचा अर्थ आहे आभासासहित असलेली वृत्ती ज्या वेळेला घटास व्यापते तेव्हा जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. झालं का नाही घट आहे हे ज्ञान झालं घट आहे हे ज्ञान झालं बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा घट आहे हे ज्ञान झालं हा नंतर काय होत आहे का नंतर ते घट ज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. बरोबर याचे दोन ज्ञान आहेत एक प्रमेय वस्तूला जाणणं आणि जाणलेल्याला जाणणं याला काय म्हणतात न्यायशास्त्रकार
बिलकुल अणुव्यवसाय. अणुव्यवसाय म्हणतात. ज्ञानाचे ज्ञान. ज्ञानाच्या ज्ञानाला अणुव्यवसाय असं म्हणतात. आता तो तिकडचा विषय, त्यामुळे आपल्याला नाही घ्यायचा. तर म्हणजे एक पहिल्यांदा एक ज्ञान होतं, म्हणजे एक हा घट आहे हे ज्ञान होतं का नाही, आणि मग हे घट आहे असं ज्ञान झालं. आणि नंतर त्याला वाटतं काय हो तिथे काय ठेवलेलं आहे, ते म्हणले तिथे घट आहे. आता तिथे घट आहे हे प्रमात्याला झाल्याशिवाय त्यांना सांगता येईल का? नाही. म्हणून वृत्तीतून पहिल्यांदा ज्ञान होतं तर घट आहे, आणि नंतर तेच ज्ञान प्रमात्याकडे पुन्हा बॅक रिवर्स होतं. आणि तो म्हणतो की मग म्हणून आपण असे अनेक पदार्थ दिवस बाजारात गेल्यावरती बरेच पदार्थ पाहिले. तुम्हाला समजा वांगी घ्यायचे तर मग वांग्याच्या 5 पाट्या पाहिल्या. 5 पाट्यांची सगळी ज्ञानं ज्या वेळेला पाहिले त्यावेळेला प्रथम ज्ञान हे त्या पाठीचं आहे, बरोबर आहे. नंतर ते ज्ञान घेऊन तो कुठे गेला, पुढच्या पाठीपर्यंत गेला. ते म्हणते नाही बा हिते नाही वांगी बरी, ती पाठीमागच भाव बी कमी सांगितला आणि ती वांगी सुद्धा चांगली. हे त्याला कसं काय कळालं? तर नुसत्या पाहून ज्ञान झालं ते प्रथम ज्ञान. दुसरं ज्ञान आहे ते अंतःकरण प्रमात्याला जे झालेलं ज्ञान आहे. म्हणून ज्ञान परत ते फिट झालं. आपण जसं म्हणतो की शेव पहिल्यांदा सेव झालं, सेव ते सेव मध्ये झालेलं ज्ञान प्रमात्याचं ज्ञान. चला ते सोपं आहे. विज्ञानाचे दृष्टांत चांगले झालेत आपल्याला. मी घट जाणला असे ज्ञान होते. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता. मी घट जाणला असं ज्ञान झालं का नाही? मी म्हणजे कोणी? प्रमाता. घट म्हणजे प्रमेय आणि जाणला म्हणजे ज्ञान. प्रमाता प्रमाण. आता इथं प्रमाण सुप्त आहेच, कारण जाणला तर कशाने जाणला तर अंतःकरण वृत्ती आहेच प्रमाण, किंवा चक्षुरेंद्रिय सुद्धा प्रमाण आहे. आणि जाणला म्हणजे ज्ञान. चला म्हणजे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तिन्ही जाणली जातात. याला शास्त्रात त्रिपुटी असं म्हणतात. काय म्हणतात? त्रिपुटी. मग आपले दिवसभर व्यवहार किती चालतात? हेच चालतात. एक जाणला त्याला सोडून दिला, दुसरा जाणला त्याला सोडून दिला. दिवसभरात हजारो पदार्थांना जाणतो आणि सोडून देतो. त्यातले काही लक्षात राहतात, काही लक्षात राहत. ज्यांचा संबंध खास असतो ते पदार्थ बरोबर लक्षात राहतात. आणि ज्याच्यात काय पण त्याने लक्ष लावलेलं नसतं. हा म्हणजे काल पाहिलं होतं बरं का काहीतरी, पण आता माझ्या काही लक्षात, म्हणजे त्याने तितकं त्या बुद्धीला ट्रेस देऊन काय पाहिलेलं नाही. आणि ते जर त्याच्या हेतू पुरस्कृत पाहिलेला असेल तर ते त्याच्या दीर्घकाळपर्यंत मेमरीमध्ये त्याच्यामध्ये राहत. यास उदाहरण असे कंदिलास काच असते. आता याला उदाहरण सांगतायत, ऐका उदाहरण बघा. सोपा विषय. कंदिलास काच असते. प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. जर कंदील पेटवलेलाच नसता तर कंदिलाचा उपयोग काय? नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे त्यातला? अहो ज्योत. किम ज्योतिष तदस्मी प्रभू. कंदिलात श्रेष्ठ भाग कोणता आहे? त्या कंदिलाला काय करायचंय हो? त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यात रॉकेल असून उपयोग नाही, काच असून उपयोग नाही, त्याचं स्ट्रक्चर असून उपयोग नाही. फक्त तो दीप पाहिजे. तसा आत्मरूपी दीप हा या शरीररूपी कंदिलामध्ये प्रकाशित आहे. म्हटलं असं आहे का? तसे शरीरामध्ये एक पहिली ज्योत आहे. ते आतमध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी. आता ही ज्योत कशी काय निर्माण झाली? अंतःकरणात आल्याने मी तिला ज्योत असं म्हटलं. ती काय झालेली? अंतःकरणामध्ये आली म्हणून तिला काय म्हणतात? ऐका दृष्टांत करा. चला. कंदिलात काच असते. प्रथम कंदिलाच्या आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. एक पहा, आधी दीप मांडावा लागेल, म्हणजे आतमध्ये पहिल्यांदा तो ज्योत मांडावी लागेल. नंतर तोच प्रकाश कुठे गेला? काचेपर्यंत गेला. चला पुढे काचेच्या पुढे काय झालं? मग तिथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊ. आता ती काच पारदर्शक असल्या कारणाने तिथून फैलावला तो आणि कुठपर्यंत गेला? बाहेरील पदार्थापर्यंत गेला. मग तिथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. बिलकुल. अगदी तसंच अंतःकरणामध्ये असणारा चैतन्याचा प्रकाश वृत्तीच्या मार्फत चक्षुरेंद्रियातून बाहेर जाऊन घटादी पदार्थांचं ज्ञान करून देतो. म्हणून दृष्टांत कंदिलाचा. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू. बर. तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू. आणि ज्या पदार्थास त्याने दाखवले त्यास ज्ञेय समजू. काचेला डोळे समजू. तिथे बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे ना.
हा म्हणून काचेला डोळे. चक्षुरेंद्रिय म्हटलं तरी चालेल, प्रमाण म्हटलं तरी चालेल. चला पुढे. ज्या पदार्थास त्याने दाखवले त्यास ज्ञेय समजू. जेव्हा ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो, हा ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांच्यामध्ये प्रकाशनाचा व्यवहार होतो. तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. मानलाच पाहिजे. तसे सगळे जीव काय आहेत? आत्मचैतन्याने प्रकाशित आहेत. आता याच्यातला आत्मचैतन्याने प्रकाशित आहे, मग मरतात कसं काय? म्हणजे कोणती ज्योत गेली? तर त्याच्यातला जो आभास आहे ना तो जातो, चैतन्य जात नाही. त्याच्यामध्ये एक दोन भाग असा आहे, त्यातला चैतन्य जात नाही. मग आभास तरी का गेला? तर त्यातला जीव गेला. म्हणून जीव म्हणजे अंतःकरण सहित असलेला जो जीवात्मा तो बाहेर पडला, म्हणजे सूक्ष्म देह तो बाहेर पडला. तो जर बाहेर पडला नाही तर तो त्याच्यातच राहतो. मग तो कधी बाहेर पडेल? कर्मगतीवर आधारित आहे. कारण त्या जीवाला एखाद्या शरीरात राहायचंय किती हे त्याचं कर्म ठरवतं, डॉक्टर ठरवत नाही. डॉक्टर नाही, कर्म आहे तोपर्यंत डॉक्टरांचे काही नाही. डॉक्टरांचे केलेले उपाय आहेत ना ते आपले वरचे असतात. ते सुद्धा म्हणतात की त्याचं जसं असेल तसं आमचं कसं आहे, आम्ही फक्त निमित्त कारण आहे. जर त्याचं जीवन जगण्याचं आयुष्य शिल्लक असेल तर डॉक्टरांचे उपाय लागू पडतात. आणि त्याचं आयुष्यच संपलेलं असेल, चांगलाही मनुष्य असेल तरी त्याला उपाय लागू होत नाही. ते म्हणल्या म्हणून तो गेला. हा तिला रूपच निवृत्ती, कारण दुसऱ्या जन्माला गेला ना तो. पुढे तो मालविला तर पुढचा व्यवहार होणार शक्यच नाही. हा म्हणून दोन दिवे आहेत बरं का, हे बी लक्षात ठेवा. एक आत्मा हा भिन्न आहे आणि आभास हा भिन्न आहे. त्याप्रमाणे आपल्यामध्ये दिवे किती इथं? दोन. मूळचा जो दिवा आहे तो आत्मा आहे, तो जातही नाही आणि मग कोणता दिवा जातो? आभास रूपी ज्योत आहे, ती जाते आणि येते. मग तो आभास रूपी ज्योत तरी कशावर टिकलेली आहे? अंतःकरण रूपी उपाधीवर टिकलेली. मग ते अंतःकरणच फुटलं तर ती ज्योत राहण्याचा संभव नाही. मग आपापच मग ती ज्योत गेली कुठं? अधिष्ठानाशी तद्रूप झाली, म्हणजेच तो जीव मुक्त झाला. बुद्धिभेदाचा आरिसा जया तोडी सुटला पडिला विरेशा प्रतिमुख भासा मुकला. माऊली म्हणतात. पुढे त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतःकरण ज्ञाता, साभास अंतःकरण वृत्ती रूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो. तर अशा प्रकारचा व्यवहार होतो. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांच्यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो. हा विषय परत परत घरी गेल्यावर वाचन करत जा. आणि नसला कळाला तर पाठीमाग आपण हे चालतं नाही, टेप केलेलं त्या टेपमधून सुद्धा ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल ना. तर टेप केलेलं ऐकत जा, म्हणजे कळण्यासाठी ऐकत जा. चला. तेव्हा साक्षी आणखी नाही प्रकाशित आले? म्हटलंच पाहिजे. सांजा प्रकरणाविषयी. तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. हा. साक्षी जर अज्ञात मानला हम्म. तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटींचा व्यवहारच होणार नाही. म्हणून साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. आणि साक्षी प्रकाशित आहेच, म्हणजेच तुम्ही कोण आहात? साक्षी आहात, म्हणजेच चैतन्य आहात, म्हणजेच आत्मा आहात. आणि तो मूळचा. आणि देह म्हणजे मी नाही, कारण तो तर त्याला मी टाकून निघून गेलो म्हणून मी देह असेलच कसा? मी देह का नाही? मी त्याचा त्याग करतो आणि स्वीकार करतो. त्याग करणारा आणि म्हणजे त्या पदार्थाचा स्वीकार होतो आणि त्याग होतो, तो पदार्थ मी नसतो. तर मी त्याच्यावरून वेगळाच असतो. म्हणून मी या शरीरात सध्या टेम्पररी मुक्कामाला आलेलो आहे. पण नंतर याचा मला त्याग करावा लागेल. मग त्याग करावा लागेल तर प्रेमच करू नये ना. कारण त्याग करायला जड केव्हा जातं? दुसऱ्याच्या घरात जरी राहायला लोक गेले ना तरी भाड्याची घरं सुद्धा खाली करायला अवघड होतं, कारण त्याच्यावर प्रेम जडतं. तसा हे जे घर आहे हे घर टेम्पररीच आहे. याच्या आधी मी अशी पुष्कळ घरं बदलली. आत्ता एका घरात आहे आणि नाहीच आत्मज्ञान झालं तर दुसरी घरं तयार आहेत आणि ती माझ्या कर्मावर आधारित आहे.
वासांसी जीर्णानि यथा नवानि गृह्णाति नरोपराणि विहाय जीर्णानि यन्यानि संयाति नवानि नवीन दे परत परत पुढचे शरीर घ्या. चला यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. त्या सगळ्या त्रिपुटीच्या आता आपला विषय जो चाललेला होता त्याच्यात त्रिपुटीचा विषय आला. प्रमाता प्रमाण प्रमेय आणि हा त्रिपुटीचा व्यवहार सगळ्या काळात चालूच असतो. एवढा सगळा भरगच्चून व्यवहार चालतो आणि तरी लोक म्हणतात आत्मा असतो का? आत्म्याशिवाय तू व्यवहार केला का? आणि त्या आत्म्याला देव म्हटलाय. बरं हे बी लक्षात ठेवा. परमार्थ करणारे देव कशाला म्हटलेला आहे? आत्म्याला देव म्हणतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा. ते म्हणले मग देव सेपरेट नाही का? हा सेपरेट काही नाही. त्या देवाचं ज्ञान झालं की तुम्हीच देव होता. परमार्थ येईल. चित्रपट संपला. दी एंड. काय म्हणजे परमार्थ हा कंटिन्युअसली नाही तर तो संपतो. म्हणजे जो संपतो त्याला परमार्थ म्हणायचा आणि जो संपतच नाही त्याला संसार म्हणायचा. कारण संसार आपण पूर्वी केला चालू आहे, आत्ता चालू आहे, मेल्यावर दुसऱ्या शरीरात गेला की संसार चालूच आहे. तो संपणारच नाही. जो संपत नाही तो संसार आणि जो संपतो तो परमार्थ. काय करायला पाहिजे? आणि संपतो तो करायला पाहिजे ना. आपण डोकं कुठं लावलंय? न संपणाऱ्या पदार्थामध्ये लावलंय. तिथं लावून काहीच उपयोग नाही. म्हणून जेवढा वेळ मिळालेला आहे प्रारब्ध वशामध्ये, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे ठराविक ठरलेलं आहे, तर तेवढा राहिलेला वेळ जरी तुम्ही लावला तरी तुमचं कल्याण होईल. चला. अर्थात रज्जू ज्ञानकाली ही साक्षी ज्ञात. आणि याला फार वेळ नाही लागत. असं अधिकारी पुरुषाला ज्ञान व्हायला शास्त्र म्हणतो वेळ नाही, पण अधिकार संपादन करायला वेळ आहे. ज्ञानासाठी नाही वेळ लागत, अधिकारासाठी लागतो. अधिकार कोणाला प्राप्त होतो? अधिकार त्याला प्राप्त होतो की जो अगदी काय म्हटले तरी झडझडवणी वाहिला आणि ये भक्तीचे वाटेला. आता तिथं माऊलींनी भक्तीचा विषय घेतलेला आहे. पण ज्या पावसी अव्यंगणी ज धाम माझे असं केलं. अव्यंग स्वरूपाची प्राप्ती. अव्यंग म्हणजेच आत्मा. तो प्राप्त होची, पण मग तुला काय करावं लागेल? म्हणून पुन्हा पुन्हा वाचन करा. म्हणजे वेदांताच्या चिंतनाशिवाय दुसरं चिंतनच करू नये. वेदांताचं चिंतन अखंड करत राहावं आणि जोपर्यंत तोपर्यंत करत राहावं की तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. आणि मग त्याशिवाय खाली ठेवायचंच नाही. मी तुम्हाला माझ्या वृत्तीचा विषय सांगतो. मला बी कळत नव्हतं ना, कारण मी एक माणूसच आहे ना. मला नाही कळाल्यावर मी 3 वाजोस्तोवर अभ्यास करायचो. किती? 3 वाजोस्तोवर. म्हणजे 3 वाजतो कशाला करायचं? झोपायचं कधी महाराज? नाही झोपलं तरी चालेल, कारण मेल्यावर काय उपयोग आहे तेव्हा. तर हे कळायला पाहिजे की मग ते का झालंच पाहिजे, कळालंच पाहिजे. 2:30-3 वाजोस्तोवर रात्री जागत बसायचं आपल्या. आणि मग ते कळाल्यावर मग काय आनंद आहे? म्हणजे कळाल्यासारखं त्याच्यासारखा आनंदच नाही. तर हे अध्ययन केलं पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा अजून खूप खोल आहे बरं का. वृत्ती प्रभाकर सारखे ग्रंथ आहेत ना, ते फार खोल आहेत. जर तुम्हाला इथेच बुद्धी जर खुंटीत झाली तर पुढे जाऊन कशी काय करते तुम्हाला. पण हे जर कळालं तर मग तिकडं लय सोपं. तो एकदा त्याचा प्रवेश झाला तर पुढे सरळ निघून जातं. आणि वेदांत शास्त्र हे समाधान प्राप्त करून देतं. चालू जीवनात जिवंत असताना. मेल्यावरती तर तो मुक्तच होईल. त्याच्या आधी समाधानाला प्राप्त झाला. पैसा, संपत्ती, मुलं बाळ हे समाधानाचे विषय नाहीतच. ते उगाच आपल्या आभाषेत मांडलेले ते जीवाने मग तिथं डोकं लावतो. चला वाचा आहे तेवढं. यावरून सर्व त्रिपुटीचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. अर्थात रज्जू ज्ञानकाली ही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. बिलकुल झालं. आपल्याला मूळ मुद्दा आलता कोणता होता? मूळ मुद्दा काय होता? एका अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर दुसऱ्या पदार्थाची निवृत्ती कशी होईल म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. याच्याला बाधा येते सिद्धांताला असा शंका आली. त्या शंकेचं उत्तर असं आहे की सगळ्या व्यवहारात साक्ष हा एकच आहे, चैतन्य एकच आहे. तेव्हा सर्व त्रिपुटीचे तेच ना, सर्व त्रिपुटींचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच. हे बोल्ड अक्षरात लिहिलं तर हा मुख्य मुद्दा आहे की सगळ्या व्यवहारात त्रिपुटीच्या ज्ञानकाली साक्ष हा अस्तित्वात असतोच. संपला का नाही मुद्दा? उत्तर निघालं.
पुढे अर्थात रज्जू ज्ञानकाली ही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले बर आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून हा रज्जू ज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहे म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न लावताही संभवतो. कारण चैतन्य एकच आहे ना, मग विलंब कसा होईल? चैतन्य जर भिन्न भिन्न असते तर विलंब झाला असता, पण इथं चैतन्य एकच आहे. आणि शिवाय ज्या वृत्तीने सर्प दाखवला होता त्याच वृत्तीत ज्ञान होतं ना, ती तिथंच होती ना, ती वृत्ती तिथंच होती, फक्त तिला अधिष्ठानाचं ज्ञान नव्हतं. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर सर्प गेला ना, ज्ञान गेलं. म्हणजे ज्या काळाला तो सर्प भासला त्यावेळेला कसा भासला, तर अंतःकरणाची वृत्ती तिथं होती, फक्त तिला काय नव्हतं, प्रकाशाचं सहकार्य नव्हतं. म्हणून ती अन्यथा ज्ञानाला प्राप्त झाली, म्हणजे सर्प ज्ञानाला प्राप्त झाली. पण आता त्याच वेळेला तिथंच प्रकाशाचं सहकार्य मिळाल्याबरोबर वृत्तीच आहे तिथं लगेच प्रमाद ज्ञान झालं. प्रमाद ज्ञान कोणतं? रज्जू. हा रज्जू आहे, हे प्रमाद ज्ञान म्हणजेच अधिष्ठानाचं ज्ञान. लगेच सर्प आणि सर्पज्ञानाची निवृत्ती. सोपं आहे. चला आता पुढचा एक मुद्दा येतोय, वाचा. सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. काय शंका करतायत बघा, थोडक्यात असेल वाचा पुढचा मुद्दा. हा येतो पावे तो ब्रह्मकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जू उपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य, बरोबर. अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. हा पण या संबंधी फार वाद आहे. याच्यात वादावाद चालू होऊन जाईल, कारण ज्ञानात विलंब होताना दिसत आहे. ज्ञानात विलंब होताना दिसत आहे. जरी चैतन्य एक असेल तरी त्यावेळेला ज्ञान या उपाधीचा संबंध घ्यायचा. आता तुम्हाला वाद सांगतो मी तुम्हाला, वाद कसे आहेत त्यात. रज्जू आणि अंतःकरण या दोन उपाध्या एकच आहेत का भिन्न आहेत? दोन भिन्न आहेत. याचाच अर्थ विलंब आहे. उपाधी दोन असल्यामुळे ती एका देशात काय आहे ना, आता तुम्ही नाही भांडत बसणार त्यातल्या तुम्ही थोडी सूक्ष्म बुद्धी चालवली असती तर लक्षात आलं असतं. पण रज्जू आणि अंतःकरण वृत्ती जरी आपण धरली तरी त्या भिन्न आहेत. आणि मग भिन्न आहेत तर ज्ञान कालामध्ये पदार्थ आणि त्याचं ज्ञान याच्यातही तुम्ही भेद करतातच. म्हणून नाही अगदी फार मोठा विलंब असला तरी किंचित का व्हायना तुम्हाला मानावा लागेल. म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे की त्याविषयी फार वाद आहेत. कारण ज्यात वाद घालणारी जी लोक असतात ना ते फार बुद्धिवान असतात. आणि मग ज्या वेळेला दोन उपाध्या तर एकत्र कधी येत नाही. पण ज्या वेळेला चैतन्य जरी एक असला तरी उपाधी भिन्न असल्या कारणाने विलंब होऊ शकतो. तर मग याच्यासाठी एक नवीन सिद्धांत रूढ करतायत. कोणता? ऐका. असं आहे, वेदामध्ये अनेक सिद्धांत आले, त्यात काही कनिष्ठ आहेत आणि काही वरिष्ठ आहेत. याचा अर्थ यात तुम्हाला उत्तर सांगता येणार नाही असा नाही. आमच्याकडे सगळी उत्तरं तयार आहेत. वेदांत शास्त्राजवळ या विश्वातली सगळी उत्तरं तयार आहेत. आणि त्याच्यामध्ये आधी त्याच्यापेक्षा वरचा सिद्धांत, त्याच्यापेक्षा वरचा सिद्धांत, त्याच्यापेक्षा वरचा सिद्धांत, हा खालच्या सिद्धांताचा बात करतो. तर आता काय म्हणतात पुढे ऐका. याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोहोस एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. आता एकच अधिष्ठान आहे असं सांगतील आणि शंका करतील, पण हा विषय नंतर घेऊ. कुंडलिक वरदा हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की